सांगलीत बांगलादेशी घरफोडी टोळीचा पर्दाफाश, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 आरोपी अटकेत। सांगली शहरात घरफोडीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 2 बांगलादेशी आरोपींना अटक केली आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे 17 मार्च 2026 रोजी झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेल रोड परिसरात सापळा रचण्यात आला। संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी बजाज डिस्कवर मोटरसायकलजवळ उभ्या असलेल्या 2 इसमांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी हिमेल फरमान सोनार वय 35 व पोरोश शोईदुल चोकदार वय 27 अशी नावे सांगितली। दोघेही बांगलादेशातील रहिवासी असून भारतात राहण्यासाठी कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले। पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि बांगलादेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले। तसेच त्यांच्या ताब्यातील सॅकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने मिळून आले। पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव आणि पलूस येथील बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली। तपासात या आरोपीवर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपीकडील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपासासाठी त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे।